सूर्यनारायणाने गोकर्णाला आश्वस्त करीत म्हटले, अरे गोकर्णा, एक सोपा उपाय आहे. तू सप्ताह विधीने भागवत कथा वाचन कर. या उपायाने तुझ्या भावाला मुक्ती मिळेल, असे सांगून सूर्यनारायण अदृश्य झाले. आता सगळ्यांना आश्चर्य वाटलं आणि म्हणाले, आपण हे सहज करू शकतो. सर्वांनी मात्र प्रयत्न करायला सुरुवात केली आणि गोकर्णाने तर अगदी दृढ निश्चयच केला आणि भागवत कथा सप्ताह वाचन करण्याचे ठरविले. तेव्हा गावातील शेकडो लोक भराभर धावत आले. मोठ्या श्रद्धेने गोकर्णाच्या या महान ज्ञानयज्ञात भाग घेतला आणि आपलाही पापक्षय व्हावा या हेतूने ते कथा श्रवणासाठी बसले. देवांना सुद्धा आश्चर्य वाटावे इतका मोठा समाज कथा श्रवणासाठी जमला होता. आता गोकर्णाने आपले आसन मांडले. मात्र पिशाच्य धुंदुकारीला तिथे कोठेच जागा मिळाली. तेव्हा त्या धुंदुकारीने जवळच एक 7 कांडी असलेले वेळूचे बेट होते, त्याला 7 गाठी असेही म्हणतात, आणि त्यातच एका कांड्यात तो वायुरूपाने जाऊन बसला. इकडे गोकर्णाने विधिवत गणेश पूजन केले, ग्रंथपूजन केले आणि काही वैष्णव भगवत भक्तांना पुढे बसवून प्रथम स्कंधापासून अगदी स्पष्ट वाणीने वाचनास सुरुवात केली. सूर्यास्ताच्या वेळी वाचन संपवून ग्रंथ ठेवला, ग्रंथाला नमन केले. त्यावेळी मात्र तिथे एक अद्भुत गोष्ट झाली. सर्व लोकांच्या समक्ष ते वेळूचे एक कांडे काडकन फुटले आणि खूप मोठा आवाज झाला. दुसऱ्या दिवशीही पुन्हा तसेच घडले. दुसऱ्या दिवशी दुसरे कांड फुटले. असे करत करत रोज एक, म्हणजे तिसऱ्या दिवशी तिसरे, चौथ्या दिवशी चौथे, असे करत करत 7व्या दिवशी 12 स्कंध पूर्ण होऊन कथा समाप्त झाली. मात्र त्यावेळी वेळूचे 7वे कांडे फुटून एक अद्भुत चमत्कार झाला. सर्व लोकांनी तो आपल्या डोळ्यांनी पाहिला. काय झाले की पिशाच्य योनीतून मुक्त झालेला तो धुंदुकारी अत्यंत दिव्य मनोहर रूप घेऊन गोकर्णापुढे प्रगट झाला. त्याने गोकर्णाला साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी धुंदुकारीकडे पाहायला लक्षात आलं की तो पितांबर नेसलेला आहे, त्याच्या गळ्यात तुळशी माळा आहेत, श्यामवर्ण आहे, डोक्यावर मुकुट आहे. असा दिव्य स्वरूपात सर्वांनी समक्ष पाहिला आणि हात जोडून तो गोकर्णाला म्हणाला, खरंच बंधुराया, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझे तुला शत शत प्रणाम आहेत. तू माझा उद्धार केलास. अरे, तू मला प्रत्यक्ष प्रेत योनीतून नरक यातनेतून सोडलं आहेस. खरंच रे, तू खूप धन्य आहेस आणि ही भागवत कथा सुद्धा खूप खूप धन्य आहे. आणि मला तर आता नक्की असं वाटतंय की या भारतवर्षात जन्म घेऊन प्रत्येकाने भागवत कथा ऐकायलाच हवी आणि जे भागवत कथा ऐकत नाहीत त्यांचे मनुष्य जीवन व्यर्थ झाले असे समजावे. या क्षणभंगूर नश्वर देहाकडून भगवत प्राप्ती आणि मुक्ती मिळते, हे केवढे आश्चर्य आहे पहा. आता असे सगळे बोलत असतानाच इकडे काय झालं, तो दिव्य रूपधारी धुंदुकारी बोलत होता. त्याच वेळी विष्णुदूत विमान घेऊन आले. धुंदुकारीला त्या दिव्य विमानात बसून त्याला वैकुंठ लोकास ते घेऊन निघाले होते. तेव्हा गोकर्ण त्या विष्णुदूतांना म्हणाला, अहो थांबा हो, तुम्ही काय करताय? इथे अनेक श्रोते भागवत श्रवण करतायत. मी तर स्वतः भागवत कथा वाचन केली आहे आणि तुम्ही मला किंवा इथल्या कुठल्याही माणसाला नेता एकट्याच या विमानात धुंदुकारीला कसं काय नेता? आम्हाला सर्वांना का नाही बरं विमान आणलं? हा असा भेदभाव का बरं? तेव्हा विष्णुदूत हसून म्हणाले, अहो, श्रवण भेदामुळे फलभेद झाला. येथे कोणी श्रवण केले पण मनन केले नाही, कोणी मनन केले पण भजन केले नाही, कोणी श्रवणास बसले तर त्यांना झोप येत होती आणि कोणी एक तर भुक्त होते तर कोणी एक जेवून खाऊन निवांत येत होतो. ते
बडबड सुद्धा आपापसात करत होते. कोणी श्रवणास बसले, पण मनात त्यांच्या दुसरंच काहीतरी चालू होतं. यामुळे प्रत्येकाच्या फलामध्ये फरक हा होणारच. मात्र तुला एक सांगतो, ह्या पिशाच्याने म्हणजे या धुंदुकारीने 7 दिवस 7 रात्री उपवास केला. अत्यंत एकाग्र चित्ताने भागवत कथेचे श्रवण केले आणि त्याच रात्री त्या गोष्टीचे तो मननही करीत असे. अगदी संपूर्ण श्रद्धेने त्यांनी श्रवण केले आणि अशाच मुळे त्याचे ज्ञान दृढ झाले. जो कोणी ज्ञान दृढ करत नाही, पथ्य पाळत नाही आणि प्रमादाने केलेले श्रवण, संदिग्ध असलेला मंत्र, एकाग्रचित्त नसताना केलेला जप, भगवत भक्त नसलेला वेश किंवा देश, कुपात्राकडून करविलेले श्राद्ध, कुपात्री केलेले दान आणि कुळधर्म कुलाचार नसलेले कुल, हे सर्व व्यर्थ आणि निष्फळ आहे. मात्र गुरु वाक्यावर पूर्ण विश्वास, अत्यंत निरहंकार वृत्ती, मनोनिग्रह आणि कथेवर निश्चल चित्त असे श्रवण असेल तरच ते सफल होते आणि संपूर्ण फलदायी होते. याप्रमाणे ह्या धुंदुकारीने हे श्रवण केले आहे आणि म्हणूनच त्याला आम्ही वैकुंठ लोकाला घेऊन जात आहोत. आणि आता जर हे गोकर्णा, तुला वैकुंठ पद प्राप्त करायचं असेल तर मी सांगितले त्याप्रमाणे तू भागवत सप्ताह पुन्हा एकदा कर आणि त्याच पद्धतीने त्याचे श्रवण पठण कर. तुला सुद्धा विष्णुदूत येऊन वैकुंठ लोकात म्हणजेच गोलोकात घेऊन जातील. असे म्हणून ते धुंदुकारी सकट विमान घेऊन देवदूत निघून गेले.